आता माझा एक प्रश्न आहे अनिल देशमुखांना आणि ही सगळं चालवणारे जे लोक आहेत त्या सगळ्या लोकांना की जर हायकोर्टांच्या सांगण्यावरून जर डिव्हिजन बेंचच्या सांगण्यावरून जर त्यांच्यावर FIR झाला, डिव्हिजन बेंचच्या सांगण्यावर त्यांच्यावर इन्क्वायरी प्रस्तावित झाली, इन्क्वायरी झाल्यानंतर डिव्हिजन बेंचने आदेश केले, इन्क्वायरीची पूर्ण रिपोर्ट वाचल्यानंतर डिव्हिजन बेंचने आदेश केले की याच्यात तथ्य आहे, हे जे जितके ज्यांच्यावर आरोप झाले आहेत ते सगळे खरे आहेत आणि या आरोपांच्या भरोशावर त्यांच्यावर FIR झाली पाहिजे हे डिव्हिजन बेंचने सांगितलं, हायकोर्टाने सांगितलं. त्यानंतर परत ज्यावेळेस त्यांना लक्षात आलं की इथे स्वतः हे गृहमंत्री आहे आणि इथे ही सरकार महाविकास आघाडीचे त्याच अनिल देशमुखांची सरकार आहे आणि म्हणून हायकोर्टाने सांगितलं की ही केस ही CBIने इन्क्वायरी केली पाहिजे कारण त्यांना अनिल देशमुखांच्या किंवा त्यावेळेसच्या गृहमंत्र्यांवर किंवा त्यावेळेसच्या पोलीस विभागावर भरोसा नव्हता, विश्वास नव्हता आणि म्हणून. आणि माझं या माध्यमातून आहे की अनिल देशमुख नुसतं देवेंद्र फडणवीसांना आरोप करत नाही आहे तर या यंत्रणावर आरोप करतात आहे, डिव्हिजनल बेंचवरती आरोप करतात आहे आणि त्या कार्यकाळात जेव्हा 12 महिन्यात ते जेलमध्ये होते त्यावेळेस त्यांनी अनेक जागेवर बेल ऍप्लिकेशन केली. पहिले त्यांनी स्क्वॅशिंगचं एक हे केलं की बाबा ही स्क्वॅश झाली पाहिजे, त्याही बेंचनी त्यांचं स्क्वॅशिंगचं रद्द केलं. म्हणजे त्या केसमध्ये तथ्य असणार म्हणून स्क्वॅश झालं नाही ना, म्हणजे त्या ज्या कोर्टनी ज्या ऑर्डर केलं त्यांच्यावर हे संशय व्यक्त करतात आहे. त्यानंतर त्यांच्या अनेकदा डिस्ट्रिक्ट कोर्ट, सेशन कोर्ट, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये बेल रिजेक्ट झाल्या किंवा अँटीसेप्टरी बेल रिजेक्ट झाल्या. म्हणजे त्या सगळ्या जजेसवरती हे आरोप करताय, संशय व्यक्त करतात आहे. त्यानंतर अनेकदा हे जेलमध्ये गेले कारण त्यांना जर ज्यावेळेस बेल नाकारलं, अँटीसेप्टरी बेल नाकारलं तर हे जेलमध्ये गेले. जेलमध्ये गेल्यावर त्यांनी परत ऍप्लिकेशन केलं नॉर्मल बेल भेटण्याचे, तेही 12 महिन्यांना भेटले नाही आणि तेही ज्या कोर्टात ते ऍप्लिकेशन त्यांनी मूव्ह केलं आणि त्याच्या कोर्टाने ते अमान्य केलं त्या सगळ्यांवर हे आरोप करतात आहे.